ते त्यांना विचारणार, तुम्हाला विचारायचे तुम्हाला तुम्ही प्रश्न मला विचारल्यानंतर मी काय उत्तर द्यावा तो माझा अधिकार आहे. हा, मी दुनियाला 35 वर्ष मुलाखती देतो, मी तसला कोणाचं चालून घेत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडलेलो नाही. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून वाकून वाकून. अरे वा, झालं विचारून उत्तर देऊ. आज पवार साहेब पण एकेकाळी 99ला वेगळा पक्ष काढल्यानंतर काँग्रेस बरोबर गेले. ज्या काँग्रेसच्या लीडरच्या बद्दलच बोलले त्यांच्याबरोबर गेले. कशा करता गेले? सत्य करता गेले. नमस्कार, सकाळ डिजिटलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे 2 टप्पे पार पडलेले आहेत आणि तिसरा टप्पा जो अत्यंत अटीतटीचा आहे तो महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातला आहे, तिसरा आणि चौथा टप्पा. तर या टप्प्यात अनेक रंगतदार लढते आहेत, पक्षांच्यात रंगतदार लढते आहेत, उमेदवारांच्यात रंगतदार लढते आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज बोलणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याशी. खरं तर अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात प्रचाराच्या अनेक सभा घेतलेल्या आहेत. बारामती मतदारसंघात लक्ष केंद्रित करून बारामती, शिरूर आणि पुणे जिल्ह्यात त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झाल्यानंतर पहिल्यांदाच ते एका मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण, एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची परिस्थिती आणि एकूण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची राजकीय परिस्थिती या संदर्भात अजितदादांशी बोलणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार विजयराव, नमस्कार. आता लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे आता पार पडलेले आहेत. तर 2 टप्पे पार पडल्यानंतर तिसरा टप्पा आता सुरू आहे. या आतापर्यंतच्या परिस्थितीत तुम्हाला महाराष्ट्रातलं चित्र काय दिसतं आणि ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर चालल्या असं तुम्हाला वाटतं? विजयराव, ही निवडणूक मी सारखं सगळ्यांना सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय, जिथं माझ्या सभा असतात तिथं सांगतोय, ही गावकी भावकीची निवडणूक नाही आहे. हे देशाचं 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारची ही निवडणूक आहे. परंतु त्याला कारण नसताना वेगवेगळ्या पद्धतीचा रंग देण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं चालू आहे. परंतु माझं स्वतःचं मत आहे, ही निवडणूक एकीकडं नरेंद्र मोदी आणि एकीकडं राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे. मतदारांनी, जनतेने ठरवायचं आहे की ह्यामध्ये कोण देशाचा मजबूत अशा प्रकारे, धडाकेबाज अशा प्रकारे नेतृत्व करू शकतो, काम करू शकतो. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, असा विचार ज्यावेळेस मतदार करतील त्यावेळेस त्यांच्या पुढं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांचं नाव येईल, दुसरं कुणाचंही नाव येऊ शकत नाही असा माझा दावा आहे. तुम्ही खरं तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जायच्या आधी नरेंद्र मोदींच्या कारभारावर, भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर टीका करत होता. मग तुमची ही 360 अंशात एकदम भूमिका कशी काय बदलली? 360 अंशात भूमिका एकदम बदलली नाही. 2019 मध्येच आम्ही भाजपबरोबर जायचा निर्णय आमच्या वरिष्ठांनी, आमच्या साहेबांनी, आमच्या दैवतांनी घेतलेला होता. परंतु नंतर काय काय घटना घडल्या हे अनेकांना माहिती आहे, कदाचित तुम्हालाही ऐकण्यात आलं असेल. त्यामुळं सतत भूमिका बदलायचं काम किंवा भूमिका का बदलली तर मला माझी ती स्ट्रॅटेजी होती, माझे काही वेगळे आराखडे होते अशा पद्धतीनं ते सांगतात. हा अनुभव जसं मी राजकारणात आलो आहे तेव्हापासून आजपर्यंत मी घेत आलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टीला जवळपास 30-35 वर्ष झालेली आहेत. हे पण मी आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो. म्हणजे याचा अर्थ जे 2019 नंतर पवारसाहेबांनी तुमची आणि तुमच्या सहकाऱ्यांची सतत फसवणूक केली असं तुम्हाला म्हणायचं आहे? फसवणूक नाही. ज्यावेळेस एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करता त्यावेळेस ते म्हणतील ते, राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही ऐकत होतो, त्याच्या आधी काँग्रेसमध्ये होते तेव्हाही आम्ही ऐकलं, त्याच्या आधी समाजवादी पक्षात होते त्यावेळेस आम्ही अतिशय तसे एकदम विद्यार्थी दशेत होतो, पण तेव्हाही आम्ही ऐकत होतो किंवा ते सांगतील ते योग्य असेल अशा प्रकारचा आम्ही विचार करत होतो. आज ते म्हणतात हे मोदी साहेबांच्याबरोबर गेले. मला विजयराव सांगा, शिवसेनेबरोबर आम्ही 2019ला गेलो आणि 2.5 वर्ष कारभार त्यांच्याबरोबर केला. मग शिवसेनेबरोबर गेलेलं चालतं,
आणि मग भाजपबरोबर का चालत नाही, हा साधा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. कारण दोघांची युती, दोघांची साधारण विचारधारा सारखी, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात ना. हे आपण मान्यच केलं पाहिजे. असं दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि त्यामुळे हे सगळं आपण गेल्या अनेक वर्ष चाललेलं आपण पाहिलं आहे. आम्ही नंतरच्या काळामध्ये काही भूमिका घेतली. आमचं सगळ्यांचं असं मत होतं की आपण भाजपबरोबर जावं आणि त्या पद्धतीनं काम करावं. आणि आम्ही भाजपबरोबर जाऊन आमच्या पक्षाचं अस्तित्व वेगळं ठेवून शिवसेनेच्या काळामध्ये 2.5 वर्षात जसं केलं तसंच करावं, असं आमच्या सगळ्यांचाच, प्रफुल्ल पटेल, भुजबळ साहेब, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा अनेकांचा आणि अनेक आमदारांचा आमचा इरादा होता, आमचं म्हणणं होतं. आणि लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो, तो आदर केला गेला नाही. मी विचार करतो, मी राजीनामा देतो, मी राजीनामा दिला, मी परत राजीनामा घेतो, परत राजीनामा घेतला, सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत आलो. आणि मी काही चुकीचं केलं नाही, माझं स्पष्ट मत आहे. ह्यामध्ये 78 साली देखील ते चव्हाण साहेबांचे मानसपुत्र होते. चव्हाण साहेब त्यांना वडिलांसमान होते. चव्हाण साहेबांनी त्यांना पहिलं तिकीट दिलं. आमच्यातले काही विरोधक म्हणतात दादांना संधी कोणी दिली. अरे, प्रत्येकाला राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कोणी ना कोणी संधी देत असतं. आज साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली म्हणून 67ला ते आमदार होऊ शकले. नंतर त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं. त्याच्यानंतर पुन्हा संधी दिली. नंतर साहेबांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं. त्यावेळेस सगळे म्हणत होते पाठीत खंजीर खुपसला, पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळेस ज्यांनी मानसपुत्र मानलं होतं त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोन देखील घेतला नाही. विजयराव, आपण लोकमान्य सांगती पुस्तक वाचलं असेल, त्याच्यात हे सगळं आहे. अजित पवार जे बोलतो ते खरं बोलतो. कधी कधी काही लोकांना त्याचं वाईट वाटतं, परंतु वस्तुस्थिती फॅक्ट काय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि त्यावेळेस चव्हाण साहेबांचा फोन न घेता सुरेश वीरांनी फोन घेतला. आता दोर कापलेले आहेत आणि फोन 10 दिवशी आदळला. हे सगळं आहे ना. त्या आम्ही तर इतके वर्ष साथच दिली ना. 2014ला आठवत आहे का की बाहेरनं पाठिंबा दिला. भाजपला बाहेरनं पाठिंबा आम्ही निवडून येऊन तिथं पोचायच्या आधीच दिला होता की नव्हता. 2017ला तशा प्रकारचा प्रयत्न झाला. 2019ला बैठका झाल्या. त्या बैठकीचा मी एक साक्षीदार होतो. म्हणून मी देवेंद्रजींच्या बरोबर सरकार केलं. या सगळ्या गोष्टी आहेत विजयराव. तुम्हाला सगळी महाराष्ट्रातली माणसं माहिती आहेत, आमच्या घरातली पण माणसं माहिती आहेत. नाही, परत आता तुम्ही मगाशी सुरुवातीला एक शब्द विचारला की ती साहेब म्हणायची की ते स्ट्रॅटेजी होती. ती खरं स्ट्रॅटेजी होती. फायनल काय तर ते भारतीय जनता पक्षासोबत गेले नाहीत आणि तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत गेला. या फरकाकडे तुम्ही म्हणजे कसं याचं विश्लेषण करा? बघत नाही. फक्त सोयीचं ते त्या पद्धतीनं ते करतात आणि मग ते स्ट्रॅटेजी होती म्हणून सांगतात. वास्तविक अनेकदा म्हणजे मोदींनी एवढी मोठी टीका केल्यानंतर लगेच काही महिन्यातच बारामतीला मोदींना आणलं, VSIला मोदींना नेलं, अशा सगळ्या गोष्टी झाल्यात ना. त्याच कितीदा सांगायची. बरं, आत्ता तुम्ही ज्या जागा लढवत आहे लोकसभेच्या, तिथं काय परिस्थिती कशी आहे? सगळीकडे परिस्थिती. आम्ही ज्या जागा लढवतो, कुणी जे राजकीय पक्ष जागा लढवतात ते जिंकण्याकरताच जागा लढवत असतात. आम्ही पण जिंकण्याकरताच जागा लढवतोय. तुम्हाला ज्या जागा मिळाल्या त्या जागाबद्दल समाधानी आहात? कारण असं आहे की बाबा शिवसेनेचे जेवढे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांचे, तेवढेच तुमचे आमदार आहेत. त्या तुलनेत तुम्हाला मिळालेल्या जागा फार कमी आहेत. विजयराव, तुमच्यासारख्यानी तरी असं म्हणू नये. आम्ही मागच्या वेळेस 4 जागा जिंकल्या होत्या. शिवसेना भाजपानी 41 जागा जिंकल्या होत्या. आम्ही एक पुरस्कृत केलेला नवनीत राणा एक निवडून आल्या 5वी, एक MIM निवडून आलं संभाजीनगरला 6वी, आणि एक चंद्रपूरला काँग्रेस निवडून आली 7वी. 7च जागा जर विरोधकांच्या असल्या आणि त्याच्यातनं आम्ही पुन्हा जागा ज्यावेळेस मागत होतो त्यावेळेस आमच्या 4च्या अगेन्स्ट आम्हाला 6 जागा मिळाल्या ना आणि 1 राज्यसभा मिळाली. जागा मिळाली नाही असं कसं काय म्हणता? आणि ज्या भाजपच्या आहेत त्या भाजपात सिटिंग आहेत त्या तेच लढणार. ज्या शिवसेनेकडे आहेत त्या सिटिंग आहे तेच लढणार. पण ज्या जागा तुम्हाला मिळाल्या तिथं 2 ठिकाणी तुम्हाला उमेदवार बाहेरून घ्यायला लागलेत.
अहो राजकीय जीवनामध्ये तुम्ही सगळ्या पक्षांची हिस्ट्री बघा. इलेक्टिव्ह मेरिट ज्यांच्यामध्ये असतं त्याच्याच बद्दलचं, आणि बाहेरचे कशाचे बाहेरचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस अनेक लीडर त्याचे साक्षीदार होते किंवा त्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्याच्यात डॉक्टर पदमसिंह पाटील महत्त्वाचे नव्हते. पवारसाहेब, तारिक अनवर, संगमाजी हे जसे तिघं महत्त्वाचे होते, तसे त्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ साहेब, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड आणि पदमसिंह पाटील महत्त्वाचे. आम्ही तरी महत्त्वाचे समजतो. तुम्हाला कदाचित ते महत्त्वाचे वाटत नसतील, आम्हाला ते महत्त्वाचे वाटतात. आणि त्यांच्याच सुनेला, म्हणजे ज्या घराण्यांनी नेहमी त्या धाराशिवच्या परिसरामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि तिला पण जिल्हा परिषदेचा अनुभव आहे, अशा व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिली. उद्याच्याला कित्येक पक्ष तुम्हाला दाखवू की बाबा अचानक कुणाला घेतात आणि उमेदवारी देतात. का तर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर इलेक्टिव्ह मेरिट असतं म्हणून तशा प्रकारचे निर्णय घेतात. इतरांनी घेतले नाही का? तुम्ही मला विचारता माढ्याला काय घेतलं? भाजपचा उमेदवार घेतला नाही. बरं, आता शेवटच्या टप्प्याचा अर्ज भरायचं सुरू झालेलं आहे, तरी महायुतीचे अनेक काही ठिकाणचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. हे एकूण महायुतीत फारसं चित्र आलबेल नाही, म्हणजे तिथं सुसूत्रता नाही, एकसंधता नाही, एकवाक्यता नाही, असं त्यावरून वाटत नाही? अजिबात वाटत नाही, अजिबात वाटत नाही. तुम्हालाही माहिती आहे की समोरच्यांचं तुम्हाला दिसत नाही. तुम्ही वेगळ्या चष्म्यात नाही, समोरच्यांना आम्ही त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांना विचारणार, तुम्हाला विचारायचे, तुम्ही प्रश्न मला विचारल्यानंतर मी काय उत्तर द्यावा तो माझा अधिकार आहे. हा, मी दुनियाला 35 वर्ष मुलाखती देतो, मी तसलं कोणाचं चालून घेत नाही. तुमच्या प्रश्न विचारल्यानंतर तुमचं ऐकील, माझं उत्तर पण तुम्हाला ऐकावं लागेल. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संजय काका महायुतीचे उमेदवार, समोर चंद्रहार पाटील, ते जवळपास कालपर्यंत माझ्याकडेच होते. मला म्हणत होते की सांगलीचं मला अध्यक्ष करा. मी म्हणत होतो स्पोर्ट्सचा सेल आपण करू, क्रीडा सेल, त्याचे तुम्ही अध्यक्ष व्हा. त्यांच्या कितीतरी माझ्या बैठका झाल्या आणि नंतर सांगलीमध्ये तर शिवसेनेचा कुणी उमेदवार नव्हता, त्यांनी उमेदवार घेतला आणि उभं केले. विशाल पाटील नातू वसंतदादांचे, शेवटपर्यंत विश्वजित पाटील ते प्रयत्न करत होते, नाही तिकीट मिळालं, अपक्ष उभे राहिले. मग त्याच्यामध्ये ते कसं काय व्यवस्थित झालं? त्याच्यात तालमेल नव्हतं. असं कसं? शेवटी निवडणुकीमध्ये अनेक माड्यामध्ये उमेदवार देत असताना, साताऱ्यामध्ये उमेदवार देत असताना शेवटी आग्रह करून शशिकांत शिंदेंना उभं करावं लागलं. शशिकांत शिंदे हे तिकडं असले तरी शेवटी कधी काळी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्यांना एकदा मला भेटल्यावर मी विचारलं होतं तुम्ही काय करणार, ते म्हणले हो आम्हाला उभं राहायचं नाही. श्रीनिवास पाटील म्हणले वयोमानाप्रमाणे मला उभं राहायचं नाही. अशा अनेकांनी सांगितलं आणि ते पण बाकीचे चाचपणे करत होते. मग शेवटी नालाजास्तव शशिकांत शिंदे उभे राहिलेत. तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत गेलात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडलात. हा बाहेर पडण्याचा नेमका असा पॉईंट कुठला होता? विजयराव, आपण अतिशय वेगळ्या मनस्थितीत प्रश्न विचारतात. मी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999ला स्थापन झाला. त्यावेळेस जो पक्ष होता, जो झेंडा होता, जे चिन्ह होतं तेच आज आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही पक्षातच आहोत. लोकशाहीमध्ये बहुमताला आदर केला जातो आणि 80% आमदार, जवळपास 60-70% जिल्ह्याचे अध्यक्ष, कितीतरी लाख ॲफिडेविट, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यांच्याकडे किती आमदार आणि काय ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्याच्यामुळं पक्षाची सूत्र ही आमच्याकडेच आहे. आम्ही त्याच पक्षात आहे. समोरच्यांनी वेगळा पक्ष काढला, वेगळं चिन्ह घेतलं आहे. अर्थात आमच्या चिन्हाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात मॅटर चालू आहे. त्यांनी तशा पद्धतीनं उल्लेख केला, पण चिन्ह आम्हाला वापरायला परवानगी दिलेली. हे आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. दादा, हा त्याच्यामुळं पक्षातनं आम्ही बाहेर पडलो, हा तुमचं म्हणणं दादांत खोटं आहे. नाही, हा आपण प्रश्न असा घेऊ शकतो की तुम्ही शरद पवार यांच्यापासून वेगळे झालात, म्हणजे पक्षातून बाहेर पडला असल्यापेक्षा असंही आपलं घेऊ शकतो. तर हे वेगळं होण्याचं कारण तुमच्यावरचा केंद्रीय यंत्रणांचा दबाव, तुम्ही आणि तुमचे अन्य काही सहकारी, अशी टीका होती किंवा असं बोललं जातं? काही पण होत असते.
त्याच्यात नका एवढं देखील सत्य नव्हतं. आणि माझ्या इन्क्वायरी मागत झाल्या होत्या. उद्धव ठाकरे साहेबच मुख्यमंत्री असताना EOWचा क्लीन चिट मला मिळाली होती, परंतु पुन्हा त्याचे तपास करायला सूचना दिल्या गेल्या, पुन्हा इन्क्वायरी झाली, पुन्हा EOWनी क्लीन चिट दिली. उगीच एखाद्याची बदनामी करायची म्हणजे असं झालं तसं झालं आणि ही चौकशी करण्याकरता तिथं गेले. आज काही सगळ्याच आमदारांची चौकशी चालली होती, 80% आमदारांची, आणि जवळपास 70-75% संघटनेमधल्या पदाधिकाऱ्यांची चौकशी चालू होती का? ज्यावेळेस एखादा मुद्दा मिळत नाही त्यावेळेस काही प्रकारचे दादांत चुकीचे आरोप करायचे, ही तर काही लोकांची परंपराच आहे. त्याच्यामुळं याच्यात काही तथ्य नाही. आणि हे सगळं आम्ही करत असताना मागं पण वेगवेगळ्या मान्यवरांचे वेगवेगळे दाखले हे मी कितीतरी त्याबद्दलचे देऊ शकतो. तुम्ही मला सांगा विजयराव, 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना का झाली? परकीय सोनिया गांधींच्या परकीय जन्माच्या मुद्द्यावरून शरद पवार, तारिक अनवर आणि PA संघांनी बंड केलं. पक्षात बंड नाही केलं, त्यांनी भूमिका मांडली आणि त्यांना निलंबित केलं. भूमिका मांडल्यावर त्यांना काढून टाकल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यामध्ये साथ दिली आणि त्याच्यातनं आम्ही पण पक्षाचं काम त्या दिवसापासून आजपर्यंत करतोय. आणि हे सगळं करत असताना 10 जूनला ज्या कारणाकरता काँग्रेसमधून बाहेर पडले, त्या कारणाचं काही न विचार करता ऑक्टोबरमध्ये तर त्या सोनियाजींच्या अध्यक्ष असणाऱ्या पक्षाबरोबर सरकार केलं. 4च महिन्यात 4. हे कसं झालं? तेव्हा कुठे गेला परकीय मुद्दा? तेव्हा का नाही की नाही आपण आता त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही, आपण हा मुद्दा घेतलेला आहे, जनतेच्या समोर कसं जायचं? तसं काही नसतं. वरिष्ठांच्या मनात आलं की वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतात. मागं देखील 80 साली पुलोत ज्यावेळेस बरखास्त केलं इंदिराजींनी, त्यावेळेस विचारलं होतं तुम्ही येता का? मी असं सरकार कंटिन्यू करते, काँग्रेसमध्ये या. नाही म्हटलं, बरखास्त केलं. वसंतदादा पाटील आले. वसंतदादा पाटील आल्यानंतर 85पर्यंत पुन्हा 5 वर्ष विरोधी पक्षात राहिले. पुन्हा 85ला निवडणुका झाल्या. पुन्हा पुलोत पडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की किती दिवस विरोधी पक्षात राहायचं, शेवटी काम करायचं तर सत्ताधारी पक्ष लागतो. आणि ज्या काँग्रेसला विरोध केला तिथंच राजीव गांधींचं नेतृत्व मान्य करून डिसेंबर 86मध्ये 8 डिसेंबर 1986 संभाजीनगर त्यावेळेसचं औरंगाबाद विलीनीकरण केलं. त्यावेळेस काय घडलं आणि मग त्याच्यानंतर त्यांना चीफ मिनिस्टर केलं. हा सगळा इतिहास आहे. तुम्हाला विधिमंडळ पक्षातलं मोठं समर्थन आहे. म्हणजे ज्यावेळी विरोधी पक्ष नेतापद करायचं होतं त्यावेळी वेगळं नाव ठरलं होतं, पण आमदारांच्या आग्रहामुळे तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद केलं. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना काही वेगळा निर्णय घेतला, बहुतेक आमदार तुमच्याबरोबर आले, पण हे समर्थन इतकं असताना 2019ला काय गडबड झाली नेमकी? 19ला गडबड पहाटेचा शपथविधी म्हणून ज्याला म्हणतात, पहाटे 8:30 वाजता, तो सकाळी 8 वाजता त्याला सकाळ म्हणतात, पहाट 5ला म्हणतात, पहाट 6ला म्हणतात, 7ला सकाळ म्हणतात आणि त्याच्या पुढे 8ला तर सकाळ. पण ती संकल्पना पहाटेचा शपथविधी अशी त्याची ओळख आहे ना, म्हणून मी तो शब्द वापरतो. हा म्हणून तर माझा मुद्दा प्रश्न काय, नाव पडलं नाही एखादे आरोप झाले हे म्हणले म्हणून ह्यांनी म्हणायचं, ह्यांनी म्हणलं की ह्यांनी म्हणायचं. नाही, आपण प्रश्न हा त्यातला आहे की तुम्हाला एवढं समर्थन हे आहे होतं, असं असताना त्यावेळी काय गडबड झाली की म्हणजे आमदार मागे फिरले? आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की जरी आपलं ठरलेलं होतं तरी देखील आपल्याला आता त्यांच्याबरोबर जायचं नाही आणि आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्यांच्याच बरोबर सरकार करायचं, हा निश्चय त्यांनी घेतला होता. आजपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द बघितली तर ते स्वतःचंच खरं करतात. आम्ही गप्प बसून, रिस्पेक्ट देऊन, दैवत मानून, वडिलांसमान मानून ऐकत आलो, परंतु आता त्याला 35 वर्ष किती ऐकायचं किती? नाही, तुमच्या संदर्भातला हा प्रश्न नाही, मी आमदारांच्या समर्थनासंदर्भात विचारतोय. म्हणजे तुम्हाला होतं समर्थन, म्हणजे 2 वेळा सिद्ध झालं तर म्हणजे
विरोधी पक्षनेता करायचा होता, त्यावेळी सगळ्या आमदारांच्या म्हणण्यामुळं तुम्हाला विरोधी पक्षनेता केलं. तुम्ही बाहेर पडलात, तुमच्याबरोबर बहुतांश आमदार बाहेर पडले, पण हे सगळे तुमच्याबरोबरच होते, पण ते 2019ला का तुमच्या पाठीमागे राहिले नाहीत? ते माझ्या पाठीमागं न राहण्याचं कारण, ज्यावेळेस दिल्लीला बैठका होत होत्या, 5-6 बैठका झाल्या, आपल्या राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं, भाजपला कुठले कुठले मंत्रिपदं, मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी उपमुख्यमंत्री, त्याच्यामध्ये कुठले डिपार्टमेंट, सगळं काही ठरलं. ते ठरलं असताना आम्हाला सांगण्यात आलं की कुणालाही सांगायचं नाही. तिकडं देवेंद्रजींना सांगण्यात आलं कुणालाही सांगायचं नाही. आम्ही कुणाशी बोललो नाही. त्याच्यानंतर सरकार बनवलं, त्यावेळेस आम्ही कुणाला सांगितलेलं नव्हतं. त्याच्यानंतर 72 तासामध्ये मला अनेक आमच्यातले सहकारी आले, भेटले, जे नंतर मंत्री झाले. ते म्हणले आम्हाला काही नाही सांगितलं, हे बरं सरकार चाललं असतं, चांगलं चाललं असतं, देवेंद्रजी पण चांगलेत, तुम्ही पण चांगल्यात, एकदम गतीनं राज्याचं गेलं असतं. पण मी म्हणलं साहेबांनी मला सांगितलं होतं कुठं बोलायचं नाही. ते म्हणले का असं कसं, आम्हाला तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही पण तुमच्याबरोबर आलो असतो, आमदार पण म्हणले बरोबर आलो असतो. परंतु ते गुप्त मतदान झालं नाही. गुप्त मतदान आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाचं होतं, परंतु सुप्रीम कोर्टात मॅटर नेऊन तिकडनं त्यांनी सांगितलं हातवर करून आवाजी मतदानाने ते करा. आणि त्यामुळं मला काही कुणाला उघडं पाडायचं नव्हतं. मी नंतर सांगितलं की आपलं ठरलं होतं गुप्त मतदानाने, ते झालं नाही. त्यामुळं मी राजीनामा देतो. मी राजीनामा दिला आणि देवेंद्रजींनी पण राजीनामा दिला आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. शिवसेना फुटल्यानंतर जी भाषणं झाली, त्या भाषणात तुम्ही असं म्हणलं होता की अरे असं कसं बाहेर पडता तुम्ही, तो ठाकरेंचा पक्ष आहे, त्याच्यावर ताबा मिळवता, तुम्हाला जर काय जायचं होतं तर स्वतंत्र पक्ष काढायचा होता. पण तुम्ही सुद्धा त्याच वाटेनं गेलात आणि मूळ पक्ष तुम्ही जो आहे तो तुमचा असल्याच्या सगळे निवडणूक आयोग न्यायालय लढाई सिद्ध केली. तर हे बाहेर पडताना काही स्वतंत्र पक्ष स्थापन करावा किंवा काय असा विचार काय आला होता मनात? असा विचार अजिबात आलेला नव्हता. विचार येण्याचं काडीचं कारण नाही. मला 1 मेच्या आधी बोलवलेलं होतं सिल्वर ओकला. तिथं साहेब होते, आमच्या काकी होत्या, सुप्रिया होती, मी होतो एका टेबलवर. तिथं सांगितलं की आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतला आहे, साहेबांनी राजीनामा द्यायचा, साहेबांनी फक्त आता राहिलेल्या संस्था बघायच्यात. नेहरू सेंटर, चव्हाण प्रतिष्ठान, त्याच्यामध्ये नेहरू सेंटर, रयत शिक्षण संस्था, कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान, अशा ज्या 7-8 संस्था आहेत त्या बघायचं आणि तिथं नवीन अध्यक्ष करायचा आणि तुम्ही लोकांनी तो पक्ष चालवायचा. आणि त्यांनी राजीनामा दिला. मी खोटं बोलत नाही, उभ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. परंतु राजीनामा दिल्यानंतर काही लोकांना तिथं बोलवलं, त्याच्यामध्ये 2 लोकांना बोलवलं. एकाचं मी नाव घेत नाही कारण तो म्हणाला मला बोलवलंच नाही. परंतु त्याच्यामध्ये आनंद फरांजपे पण होते. आणि त्यांना दोघांना सांगितलं की इथं बाहेर 2 दिवस आता घोषणा द्या, राजीनामा मागे घ्या, राजीनामा मागे घ्या, राजीनामा मागे घ्या. आणि मग 2 दिवस तशा पद्धतीनं घोषणा झाल्यावर मी मागे घेईन. विजयराव हे असलं मला अजिबात आवडत नाही. आम्ही कोणी सांगितलंच नव्हतं राजीनामा द्यायला. कशा करता सगळ्या टी व्हीला तेच सगळं बातम्या बातम्या बातम्या. तिथं लोक राजीनामा द्यायचे, तुमचे चॅनलवाले ते पुढं असायचे आणि तिथं ते घोषणा द्यायचे. 30 माणसं, त्याच्यात एकही आमदार नव्हता. एक तरी आमदार होता का? एक तरी मंत्री होता का? ही पद्धत असं नाही आहे. आम्ही रिस्पेक्ट देतो, परंतु आम्ही मानतो, परंतु कितीदा वेगवेगळ्या घटनेला आम्ही सामोरं जायचं. त्यामुळं आणि शिवसेना जर चालते तर भाजप का चालत नाही. आणि त्याच्या आधी 2017ला ज्यावेळेस प्रांताध्यक्ष सुनील तटकरे होते, त्यांना घेऊन गेले दिल्लीला आणि अमित भाईंची चर्चा केली की आम्ही सरकारमध्ये येतो. अमित भाई म्हणाले की ठीक आहे. ते म्हणले पण भाजप शिवसेनेला काढा. शिवसेना चालत नाही. शिवसेना अजिबात आम्हाला चालत नाही. शिवसेनेला काढलं तरच आम्ही येणार. अमित भाईंनी सांगितलं मी शिवसेनेला काढणार नाही. आमचा तो मित्रपक्ष आहे, आमची युती अनेक वर्षांची आहे. ते आपणहून गेले तर माझा नाईलाज आहे, पण मी होऊन त्यांना तिथनं बाजूला करणार नाही. तिथं आम्ही आमची विश्वासार्हता कमी करू, आम्हाला ती करायची नाही. आपण तिघांचं सरकार करू. आमच्या वरिष्ठांनी सांगितलं, त्याचे साक्षीदार सुनील तटकरे आहेत, की जर शिवसेना बरोबर असली तर आम्ही त्या सरकारमध्ये बरोबर जाऊ शकत नाही. आणि मग ते सरकारमध्ये जाऊ शकले नाही
ते म्हणले आम्ही काढत नाही. मग परत आणले आणि आम्हाला सांगितलं की नाही आपल्याला नाही आता सरकार करायचं, शिवसेना आपल्याला चालत नाही. म्हणजे कधी तुम्हाला शिवसेना चालते, कधी तुम्हाला चालत नाही, कधी तुम्हाला भाजप चालतं, कधी तुम्हाला चालत नाही, कधी तुम्हाला पुलोच्या वेळेस जनसंघाचे देखील हशू अडवाणी आणि उत्तमराव पाटील चालले. हे कसं? तर तुम्ही ठरवलं म्हणून. आम्ही काही सांगितलं, बहुमताने सांगितलं, जीवाभावाच्या सहकार्यांनी सांगितलं, ज्यांनी पक्ष वाढवण्याच्या करता त्यांनी पण जीवाचं रान केलं अशा लोकांनी सांगितलं तरी नाही. तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर सुरुवातीपासून पक्षाच्या दुसऱ्या फळीत काम केलेलं आहे. तुमच्याबरोबर काय अनेक असं सामूहिक लीडर होते. पण ह्या दुसऱ्या फळीत काम करणं आणि आता पक्षाचा प्रमुख नेता म्हणून काम करणं यात तुम्हाला काय फरक जाणवतो? मी दुसऱ्या फळीत अजिबात काम केलं नाही. मी फक्त पक्षाची स्थापना झाल्यानंतर 99 ते 2004 पर्यंत दुसऱ्या फळीत काम केलं. 4ला मला ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री केलं, आर पाटलांना केलं, दिलीप वळसे पाटलांना केलं, मला केलं, जयंत पाटलांना केलं, तेव्हापासून मी पहिल्या फळीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरी पहिली फळी नाही, मी पहिली फळी पवार साहेबांचीच म्हणतोय, दुसरी त्या अर्थानं दुसरी फळी म्हणतोय मी पक्षातली. बरं, त्या फळीमध्ये तू भुजबळ साहेबांना धरणार नाही? एक नेतृत्व ठीक आहे, भुजबळ साहेब आणि पवार साहेब दोन नेते. तुम्ही दुसरी फळी त्यात काम करणं आणि आता प्रमुख असणं, मला हे म्हणायचं आहे की तुम्ही पक्षात कुणाच्या तरी हाताखाली काम करणं आणि पक्षाचा प्रमुख नेता असणं. प्रत्येक व्यक्तीला कुणाच्या तरी हाताखाली काम करावं लागतं. विजयराव मला प्रश्न विचारतात, ते पण संपादक व्हायच्या आधी कुणाच्या तरी हाताखाली कामच केलेलं होतं, एकदम उठून संपादक नाही झाले. तसा अजित पवार एकदम उठून पहिल्या फळीत नाही गेला, खाली गाव पातळीपासून वरपर्यंत चढत चढत पायऱ्या चढत गेलो. म्हणूनच बारामतीकरांनी 7 वेळेला प्रचंड मताधिक्याने आणि एकदा खासदार म्हणून त्यावेळेस काँग्रेस पक्षात पहिल्या क्रमांकाने मला निवडून दिलं होतं. आणि जबाबदारी ही घेतली तर मला जबाबदारी पेलण्याची आणि जबाबदारी ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पेलण्याची आणि व्यवस्थितपणे ती चालवण्याची माझी कॅपॅसिटी आहे, म्हणून मी घेतली. मला त्याच्यामध्ये काही वेगळं वाटत नाही. आम्ही सगळे मिळून एकत्रपणे काम करतो. आता बारामतीचा विषय आलायच म्हणून, तर ज्यावेळी निवडणूक सुरू झाली त्यावेळी असं चित्र होतं की बारामतीची लढत ही एकतर्फी आहे. म्हणजे अजित पवार यांनी बारामती विधानसभा असेल किंवा अन्य पूरक मतदारसंघात केलेलं काम, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप लढत सोपी आहे. पण नंतर चित्र असं दिसतं की तुम्हाला त्यासाठी प्रचंड काम करावं लागतं आहे. त्या निवडणुकीत अगदी सोसायटी लेवलपर्यंत तुम्हाला बैठका घ्याव्या लागत आहेत. हे म्हणजे आधी त्याची लोकसभा निवडणुकीची अशी पूर्वतयारी झाली नव्हती की काय? कधीच कोण कुठल्या निवडणुकीची पूर्वतयारी करत नाही. मी तर माझ्या आयुष्यात कधीच केली नाही. मला 91 साली शेवटच्या वेळेस मला पृथ्वीराज बाबांना तिकीट दिलं, त्याच्यानंतर मी लोकसभा मतदारसंघ पाहिला आणि लोकसभेचा खासदार झाल्यावर सर्टिफिकेट घेऊन पहिल्यांदा दिल्ली बघितली. बाकीचे दिल्लीला चक्रा मारत असतात, मी दिल्लीला एकदाही गेलेलो नाही आहे. मी माझं काम करतो, मला कामाची आवड आहे. सकाळी उठून मी लोकांच्यामध्ये बसतो, मी जनमानसामध्ये मिसळतो आणि मी माझी कुठलीही निवडणूक, जरी मागच्या निवडणुकीमध्ये मी सगळ्या माझ्या बारामतीकरांनी साथीच्या साथी उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त केलेल्या असल्या तरी समोरचा उमेदवार तुल्यबळ समजूनच मी निवडणुकीमध्ये उतरतो. आताही समोरचा उमेदवार तुल्यबळ समजूनच आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. आणि आमचं सोसायट्यांचं तुम्ही काढता, सोसायट्या मतदारांना त्यांचा मान देणं हे प्रचार करणाऱ्यांचं कामच आहे. एकेका जर सोसायटीत 5-5 हजार 6-6 हजार मतं असतील तर काय त्यांना वारे सोडायचं काय? एका गावात जर आम्ही जाऊन सभा घेतो तर सोसायटीमध्ये जाऊन त्यांच्याशी संभाषण केलं, ह्याच्यात चूक काय केली? आणि तुम्ही मला असं विचारता, त्यावेळेस पवारसाहेब गेले अनेक वर्ष पहिलं फॉर्म भरायचे, शेवटच्या सभेला यायचे. आता पवारसाहेब कितीदा फिरतात, कितीदा कुणाला फोन करतात, कितीदा कुणाच्या घरी जातात, हे काही दिसणार नाही तुम्हाला. तुम्हाला अजित पवारचंच दिसेल, इतरांचं नाही दिसणार. आणि तुम्ही जर बघितलं तर कित्येक लोकांना न ओळखणाऱ्यांना पण फोन करून आपल्याला मदत करा, आपल्याला मदत करा. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो, तुम्हाला ते फोन ऐकवतो, काय कोण बोलत होतं, कोण काय बोलत होतं. आणि अनेकांना मी माझ्या जे निवडणूक प्रचार प्रमुख केलेत बारामतीचे, बाळासाहेब तावरे, त्यांच्याही घरी गेले. जे दादा जाधवराव आम्हाला मदत करतात त्यांच्याही घरी गेले, कित्येक लोकांच्या घरी गेले. विजयराव शिवथरेंनी फॉर्म भरला होता त्यावेळेस कुणाकुणाचे फोन आले,
जरा विजयरावांचा फोन घ्या आणि बघा कुणाचे, तिथं लगेच तुम्हाला कळेल. हे मात्र आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून वाकून वाकून. अरे वा, काय न्याय आहे. बरं दादा, एक आरोप झाला तुमच्यावर गंभीर की तुम्ही निधीच्या वाटपावरून दंबाजी करताय लोकांना वगैरे या निवडणुकीच्या काळात. म्हणजे असा जाहीर सभामधून तुमच्यावर आरोप झाला बाबा. तुम्ही माझ्यावर तर आरोप प्रत्येकच वेळी झालाय. 70,000 कोटीचा 45,000 का 42,000 कोटी रुपये खर्च झाला होता राज्याची निर्मिती होऊन जलसंपदाला. आरोप झाला 70,000 कोटीचा. त्या एकाने आरोप MSC बँकेत केला 10,000 कोटीचा, एकाने केला 25,000 कोटीचा. त्याच्यातच आम्हाला क्लीन चिट मिळाली. तिथं कुठंही 7-8 एजन्सीने बघितलं. CIDनं बघितलं, EOWनं बघितलं, अँटी करप्शन ब्युरोने बघितलं, सहकार विभागाने बघितलं, रिटायर्ड न्यायाधीशांनी बघितलं, नंतर ACS सहकार त्यांनी बघितलं, सगळ्यांनी बघितलं. परंतु आरोप करायला काय, उचलली जीभ लावली टाळायला. आम्ही ज्यांचं समर्थन करतो त्यांच्यावर काय आरोप झाला का? 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर काय आरोप झाला का? 10 वर्षात मनमोहन सिंगांच्या बरोबर किती आरोप झाले आणि सुप्रीम कोर्टामध्ये कोलची मॅटर कशी गेली? इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भात आरोप झाले ना, अत्यंत गंभीर. भारतीय जनता पक्षानं म्हणजे खंडणी वसूल केल्याप्रमाणे इलेक्ट्रोल बॉन्डची वसुली केली लोकांची. आधी ईडीचे छापे केले आणि त्या कंपन्यांनी नंतर भारतीय जनता पक्षाला मदत दिल्याचे म्हणजे वस्तुनिष्ठ पुरावे आहेत त्याचे. झालं, विचारून उत्तर देऊ. चेकचा व्यवहार आहे. चेक विजयरावांकडनं आला का अजित पवारांकडनं आला का कुणाकडनं आला, तो चेकचा व्यवहार आहे, नंबर 1चा व्यवहार आहे. आणि त्यावेळेस त्या सरकारने घेतलेला निर्णय फक्त भाजपने चेक घेतले नाही, सगळ्यांनी घेतले. काँग्रेसने घेतले, राष्ट्रवादीने घेतले, कमी अधिक प्रमाणात घेतले असतील, ममताने घेतले, जयललितांनी घेतले, सगळ्यांनी घेतले. पण कसं आहे, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या विचाराचा असतो आणि त्या पद्धतीनं ते प्रश्न विचारत असतात. आणि त्याच्यात जर एखाद्याने जर असणाऱ्या मोदी साहेबांच्याबद्दल जर मनामध्ये रागच ठेवून विचारायचं ठरवलं तर हा मला नाही वाटत भ्रष्टाचाराचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टाने काय करावं ती वेगळी यंत्रणा आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण चेकचे पैसे घेणं आणि ते इन्कम टॅक्सला सगळं दाखवणं याच्यात मला काही चुकीचं वाटत नाही. पण तुम्ही आता विचाराचा मुद्दाच काढला म्हणून तुमची फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि त्यांची हेडगेवार गोळवलकरांची विचारधारा यात कुठं साम्य आहे? आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली. म्हणूनच म्हटलं ही तुमची विचारधारा आहे ना, आहे म्हणूनच म्हणतो आहे ना, आहेच. हा, मग शिवसेनेची विचारधारा काय हो? शिवसेनेची विचारधारा काय? मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला शिवसेनेबरोबर कसा गेला? 2017ला शिवसेना आम्हाला चालत नाही, भाजप चालतंय. भाजपला बाहेरनं पाठिंबा देताना विचारधारा कुठे गेली होती? शाहू फुले आंबेडकरांची. बाहेरनं पाठिंबा दिला म्हणून सरकार झालं ना. तेव्हा पाठिंबा दिला नसता तर सरकार स्थापन झालं नसतं, निवडणुका आल्या असत्या. अशा झाल्यात निवडणुका. लोकसभेला 13 दिवसांनी निवडणुका झाल्यात, दुसऱ्यांदा लोकसभेला 13 महिन्यांनी निवडणुका झाल्यात आणि नंतर 5 वर्ष निवडणुका. युती काय ते जनता पक्ष आला तेव्हा 2.5 वर्षांनी निवडणुका झाल्यात. सगळं काही प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीच्या चष्म्यातनं बघत असतं आणि समर्थन करत असतं. शेवटी मनुष्य स्वभाव आहे. मनुष्य स्वभावाने काय बोलावं आणि बोलणाऱ्याचं कुणी काय ऐकावं आणि कुणी काय समर्थन करावं आणि कुणी काय विरोध करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकसभा निवडणूक तुमच्या पक्षाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या दृष्टीने ग्रामपंचायतीची पण निवडणूक तेवढीच महत्त्वाची असते गावाच्या दृष्टीनं. आणि लोकसभेची 140 कोटी जनतेच्या दृष्टीनं लोकसभेची निवडणूक पण अति महत्त्वाची मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. नाही, मी हा प्रश्न अशात विचारतोय की असं तुमचे विरोधक म्हणतात की लोकसभा निवडणुकीनंतर आत्ता तुमच्यासोबत असलेले अनेक सहकारी परत फिरतील. काळ ठरवेल. आपण अंदाज बांधायला दोघं ज्योतिषी नाही. विरोधक माझं तसंच बोलणार. विरोधक म्हणजे माझ्याच काळी माझंच नेतृत्व मान्य करणारी आणि मलाच समर्थन करणारी. 2022ला ज्यावेळेस सरकार पडतंय म्हटल्यानंतर तुम्हालाही कदाचित माहिती असेल
माझ्या चेंबरमध्ये 6व्या मजल्यावर विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री पदाच्या सगळ्यांनी सह्या केलेल्या होत्या. त्याच्यात जयंत पाटील होते, सर्व आमदार होते. आज तिकडे तेही होते, माझ्याकडे तेही होते, माजी मंत्री पण होते, आजी मंत्री पण होते. आणि सगळ्यांनी पत्र ते राजेश टोपेकडे दिलं आणि सांगितलं जा साहेबांना नेऊन दे. पत्रात उल्लेख होता की आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की सरकारबरोबर राहिलं पाहिजे, भाजपचं सरकार होत असेल तर त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे, तुम्ही त्याला आम्हाला मान्यता दिली पाहिजे, आमचं सगळ्यांचं एकमताने ते म्हणणं आहे. असं ती पत्र गेल्यानंतरच मला प्रफुल्लभाईंना आणि जयंत पाटील साहेबांना नेमलं गेलं अमितभाईंशी चर्चा करण्याच्या करता. आणि ती चर्चा त्यांनी सांगितलं तिकडे या. आम्हाला ते जयंत पाटील तिथंच गेले सांगायला आम्ही चाललो आहे, तर ते म्हणले तिकडे नाही जायचं, इथं फोनवर बोला. अमितभाई म्हणले फोनवर बोलणार नाही. महाराष्ट्राचं सरकार बनवत असताना फोनवर बनवू शकत नाही. समोरासमोर बसू, चर्चा करू, मार्ग काढू. तुमचा मागं 3-4 वेळेला अनुभव तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या वरिष्ठांचा अतिशय वेगळा आलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही आता ताक पण फुंकून पितो, दुधाने आमचं तोंड भाजलेलं आहे. आता बारामतीतनं सुनेत्रा वहिनींची जी उमेदवारी आहे तो निर्णय तुमचा आहे, सुनेत्रा वहिनींचा आहे, की भारतीय जनता पक्षानं आग्रह केला की सुनेत्रा वहिनीच उमेदवार असायला पाहिजेत? या तिघांचाही नाही, तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. तुम्ही मध्ये एक विधान केलं होतं या प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात की कुटुंबात मला एकटं पाडायचा प्रयत्न केला जातोय, आणि नंतरच्या काळात तुमचे सख्खे भाऊसुद्धा तुमच्या विरोधात प्रचारात गेलेले दिसले. तर ही राजकीय लढाई अशी कौटुंबिक पातळीवर येईल असं तुम्हाला वाटलं होतं कधी कुठल्या टप्प्यावर? हो, कारण माझ्या आजी आजोबांनी सांगितलं होतं, त्या मला आजू म्हणायचे, अजितच्या ऐवजी आजू. आजू तुला माहिती नाही, परंतु 62ला तू 2 वर्षाचा होता त्यावेळेस आपले दादा म्हणजे वसंतदादा पवार, स्वर्गीय वसंतदादा पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विजयराव आमचं सगळं कुटुंब, गोविंदराव जिजाबा पवार, शारदाबाई गोविंदराव पवार, वसंतराव पवार, अनंतराव पवार, माधवराव पवार, दिनकरराव पवार, प्रतापराव पवार, जेवढे काही भावंडं होती आणि ज्या आत्या, त्या सगळ्या आत्या, सगळी भावंडं, सगळेजण आमच्या काकांचं काम करत होती. आणि त्यावेळेस एकमेव पवार साहेब विद्यार्थी दशेमध्ये काँग्रेसचं काम करत होते, एकमेव. त्यावेळेस काँग्रेसचं सीट आलं, आमचे दादा पोटनिवडणुकीमध्ये पडले. आमच्या घराण्याला ते वाईट वाटलं, दुःख झालं, वेदना झाल्या. सगळं घर एका बाजूला होतं, सगळं घर पाडल्यास कधीतरी आम्ही जेवढी नावं घेतली नाही, तो आहे इतिहासच आहे बाई, ते आता नवीन काय एक आहे. मग ते आहे ना, आमच्या जन्माच्या वेळेस हे घडलेलं आहे. त्याच्यावर आत्ता घडलं त्याच्यात विशेष काही आम्हाला वाटत नाही. त्याच्यामध्ये ते आता जे ते विद्यार्थी होते ते आता सिनियर आहेत, आणि त्याच्यामुळं आमच्यातले तुम्ही आता काहींची नावं घेतली, त्यांनी सांगितलं तुम्ही उमेदवार बदलला तर आम्ही तुमचं काम करू. आणि ह्याच्यात 3च फॅमिली काम करत आहेत, फार नाही. माझं कुटुंब फार मोठं आहे. आपण फोटो बघा दिवाळीच्या. आता पवारसाहेबांचं कुटुंब काम करतं आहे माझ्या विरोधात. त्याच्यामध्ये श्रीनिवास पवारांचं कुटुंब करतं आहे आणि राजेंद्र पवारांचं कुटुंब करतं आहे. 3च. बाकीची कुटुंब नावं सांगू का कोण कोणाची? ते कुणी काम करत नाही. कुठल्याही बहिणी काम करत नाही, कुठलीही बहीण काम करत नाही. उगीच काम करते काही नाही. बाकीचे सगळे म्हणले अजित तू पण आम्हाला सारखा आणि साहेब पण आम्हाला सारखे, असं आमचं कुटुंब आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ही लढाई राजकीय पातळीवरची आहे, कौटुंबिक पातळीवर कुटुंब म्हणून सगळे पवार एक आहेत. ही लढाई राजकीय पातळीवरची नाही, ही लढाई मोदी वर्सेस राहुल गांधी अशी आहे. आमचा उमेदवार निवडून आला तर तो मोदी साहेबांना सपोर्ट करणार आणि आमचा उमेदवार निवडून येणार, आणि समोरचा निवडून आला तर त्यांच्या 10 वर्षात तर त्यांना काहीच करता आलं नाही. एक काम आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघात झालं नाही. का तर मोदी साहेबांना टीकाच करत बसले. टीका करून काही प्रश्न सुटत नाही. आमची लोक का सरकारमध्ये गेली? विकासाची कामं व्हावीत म्हणून सरकारमध्ये गेली.
गेल्या 10 वर्षाची कारकीर्द त्यांची बघितली म्हणून सरकारमध्ये. नाही दादा, मला आता याच्या संदर्भात तुम्हाला एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणजे सत्तेत गेल्यापासून सातत्यानं आम्ही विकासासाठी गेलो म्हणता. याचा अर्थ ज्या डाव्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा वेगळ्या लढवय्या नेत्यांनी आयुष्यभर विरोधी पक्षात संघर्ष केला ते म्हणजे त्यांचं राजकारण निरर्थक होतं, ते वेडे होते असाच अर्थ काढायचा का? म्हणजे राजकारण हे फक्त सत्तेतच असतं असं तुमचं म्हणणं आहे का? असं मी मानतो. कारण पवारसाहेब पण एकेकाळी 99ला वेगळा पक्ष काढल्यानंतर काँग्रेसबरोबर गेले. ज्या काँग्रेसच्या लीडरच्या बद्दलच बोलले त्यांच्याबरोबर गेले. कशा करता गेले? सत्य करता गेले. 78 साली वसंतदादा लोकप्रिय नेता असताना दादांना सोडलं आणि 45 आमदार घेऊन 105 ज्या जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढले त्या 105 लोकांना बरोबर घेतलं. 150चं बहुमत केलं. मॅजिक आकडा पार पाडला. का? सरकार चालवायचं होतं म्हणून. त्याच्यामध्ये प्रत्येकजण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्याच्यातलं सर्वोच्च पद त्याच्या दृष्टीनं काहींना राज्यमंत्री सर्वोच्च वाटतं, काहींना कॅबिनेट मंत्री लागतं, काहींना डेप्युटी चीफ मिनिस्टर, काहींना चीफ मिनिस्टर, तिकडं वर सेंट्रलला काहींना प्राईम मिनिस्टर, असं काय असतं आणि त्या पद्धतीने ते कामं करत असतात. आत्ताही वेगवेगळ्या प्रकारे अनेक उदाहरणं मी त्या बाबतीमध्ये देईन. ती उदाहरणं प्रत्येकजण सत्तेकरता सत्तेशिवाय कामं होत नाही म्हणून राजकारणामध्ये आराखडे बांधत असतो. हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये मागे जे तुम्ही सांगितलं SM जोशींचा काळ वेगळा होता. त्याच्यानंतर त्या ND पाटील साहेबांचा काळ, गणपतराव देशमुख साहेबांचा काळ, उत्तमराव पाटील साहेबांचा काळ, हे जे काही दिग्गज लोक होऊन गेले ते कुठंही कॉम्प्रोमाइज करत नव्हते. त्यांना एकट्याला बोलून मंत्रिपद दिलं तर ते मंत्रिपदाला मान्यता देत नव्हते. परंतु आता गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर सगळीकडे बघा. आज तुमच्याबरोबर असतील, उद्या माझ्याबरोबर असतील, परवा इकडे जातील, तेरवा तिकडे जातील. कितीतरी कार्यकर्त्यांना विचारावं लागतं भेटल्यानंतर, का रे तो गेल्या महिन्यात ह्या पक्षात होता, ह्यावेळेस कुठल्या पक्षात आहे, असं करावं लागतं आहे. तेव्हा राजकारण होतं आहे. त्याच्यामुळं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. सेक्युलर विचारधाराच आमची आहे. पण आम्ही विकासाच्या करता, देश प्रगतीपथावर जाण्याकरता आणि ज्या पद्धतीनं ह्या देशाला पुढं न्यायचं असेल तर आजपर्यंतचा इतिहास असा आहे, कोणतरी खंबीर मजबूत नेता असावा लागतो. सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू होते, नंतर लालबहादूर शास्त्री होते, नंतर इंदिराजी आल्या. त्याच्यानंतर इंदिराजींच्या ती दुःखद घटनेनंतर राजीवजी आले आणि त्याच्यानंतर कुणालाही 2014ला वाटत नव्हतं. परंतु एकेकाळी 2 खासदार असणारा भारतीय जनता पक्ष थम्पिंग मेजॉरिटीनं, क्लिअर मेजॉरिटीनं 2014ला आला ना. आज आपण वेगवेगळ्या पक्षामधले कोण लोक कुठल्या कुठल्या पक्षात आहेत ते जरा पहा. त्याच्यामध्ये पहिले ते कुठल्या पक्षात होते, आता कुठल्या पक्षामध्ये आहे, अशा खूप उदाहरणं देता येईल. तो तुमचा पूर्वीचा काळ, तुमच्याही क्षेत्रातला त्यावेळेसचा काळ आणि आताचा काळ, ह्याच्यात जसा जमीन आसमानाचा फरक झाला आहे मीडिया क्षेत्रात, तसंच राजकीय क्षेत्रात आहे. त्यावेळेसचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळेसच्या तर तुम्ही जे आम्हाला ऐकवलं ना, काय ते राजकीय की मी उदाहरणं दिली, त्यावेळेस तर गोविंदराव तळवळकर, माधव गडकरी, खाडीलकर ही सगळी माणसं अशी होती की त्यांना जे योग्य वाटेल तेच ते अग्रलेखात लिहायचे. आता पहिल्यांदा ते वृत्तपत्र कुणाच्या हातात आहे आणि आपल्या मॅनेजमेंटचं डायरेक्शन काय आहे तसे अग्रलेख लिहिले जातात आणि ते पब्लिश केले जातात. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. हा अजित पवार बोलतो ते स्पष्ट बोलतो, कधी कधी कुणाला वाईट वाटतं, पण ही फॅक्ट आहे. काही इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या संपादकांनी थोडी जरा वेगळी भूमिका घेतली तर वरिष्ठांनी लगेच त्यांना सांगितलं, रामराम तुम्ही आता जावा, आम्हाला दुसऱ्याला तिथं बसवायचं आहे, आणि दुसऱ्याला बसवलं. हाच नाही, आमचं म्हणणं आहे हाच तर फरक आहे मोदी राजवट आल्यानंतरचा
की यांनी सगळ्या घटनात्मक संस्थांचं खच्चीकरण केलं, यांनी केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर केला, यांनी माध्यमांना गुलाम बनवलं, हे सगळं हाच आक्षेप आहे ना मोदी सरकारवरचा. मोदी आले 2014ला, त्याच्या आधीपासून बघतोय. हा अजित पवार 91ला खासदार झालाय, खासदार एकदम वर्ण नाही पडला, खालून लोकांच्यातनं खासदार झालाय. आणि त्यावेळेसपासून मी बघतोय, मी अनेक वृत्तपत्र मालकांशी माझे पण जवळचे संबंध आहेत. आम्ही पण बघतो कुठली लाईन कशी चालवायची. त्याच्यामुळं ते 2014च नाही, त्याच्या आधी पण असंच चालायचं. इंदिराजींचा काळ आठवा, जेलमध्ये गेले होते, चक्की पिसिंग अनपिसिंग इमर्जन्सीच्या काळात. तेव्हा कसं चाललं, तेव्हा गुमानी सगळ्यांनी ऐकलं. त्यावेळेस मला वाटतं लीलाताई भागवत असतील बहुतेक, लीलाताईच का भागवत लीलाताई भागवत, त्यांची मी भाषणं ऐकायचो, पु ल देशपांडेंची भाषणं ऐकायचो. अहो सगळे साहित्यिक सगळेजण पेटून उठले होते. का उठले होते की एक हुकुमशाही पद्धत आहे म्हणून उठले होते. तेव्हा तर मोदी राजकारणातच नव्हते. हां असं आहे. बरं, आता शेवटाकडे येताना दोन प्रश्न. त्याच्या आधीचा एक प्रश्न असा की आता समजा पुढं काय राजकारणात काही आणखी नाट्यमय घडामोडी घडल्या, काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली, तर तुमच्या परवाच्या विधानाचा एक संदर्भ आहे की 4-5 वर्षानंतर बघा राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे असेल ते. तर ह्या दोन्ही राष्ट्रवादी आत्ता जे दोन गट आहेत ते एकत्रीकरण होण्याची काही शक्यता तुम्हाला वाटते? राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो. काळ आणि वेळ ठरवत असतं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात. मी उत्तर काय दिलंय तिसरीकडे नेऊ नका. मी उत्तर दिलंय, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. त्याच्या संदर्भामध्ये आत्ता पण काही उदाहरणं घडलेली आपण बघितलेली आहेत. आणि काळ आणि वेळ हे सगळं ठरवत असतं. त्या वेळेसची राजकीय परिस्थिती हे बघून नाही, ती 4-5 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे असेल ते कळलं, असं एक विधान तुमचं होतं. त्याचा काय संदर्भ होता? त्याचा संदर्भ माझ्या मनात आलं म्हणून मी बोललो. संदर्भ मला नाही लागत. माझ्या तोंडात तुमच्याशी बोलताना जे येईल, माझ्या जे पोटात असतं ते माझ्या ओठात येतं. मी ओठात एक आणि पोटात एक वेगळं करणारा माणूस नाही. मला ते जाणवलं म्हणून मी बोललो. आता शेवटचा प्रश्न, जो तुमच्यापेक्षाही तुमच्या समर्थकांच्या दृष्टीनं, तुमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं फार जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे त्यांना अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर बघायचं आहे. तर मला वाटतं पुढच्या राजकीय प्रवासात हे जे तुमच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे, त्या स्वप्नाकडे जाण्याचा तुमचा प्रवास कसा असू शकतो? तुम्हाला काय वाटतं? सुरुवातीपासून तसाच चाललाय. 2004ला संधी पण आली होती, परंतु वरिष्ठांनी ते संधी धुमकावली आणि आम्हाला आपल्या मंत्रिपदावर ठेवलं. ती राष्ट्रवादीला आली होती, अजित पवारला नव्हती. 2004ला कारण सोनियाजी स्वर्गीय विलासराव देशमुखांना म्हणल्या त्यांचे जागा जास्त आल्यात, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. विलासराव देशमुख मला म्हणले, ते मला अजित दादा म्हणायचे नाही किंवा अजित म्हणायचे नाही, अजितराव. ते स्वतः पण मी विलासराव देशमुख बोलतो असं ती स्टाईल होती त्यांची. तसं मला म्हणले, काय अजितराव आता कोण होत आहे, घेताय का चान्स, होताय का तुम्ही, असं ते म्हणले होते. परंतु आम्हाला आमच्या वरिष्ठांना आमच्यातल्या कुणाला होऊन द्यायचं नसेल कदाचित, त्याच्यावर आमचं नाही आता तुम्ही तुमचं आता पुढच्या मी भविष्याबद्दल विचारतो. सांगायला पाहिजे ना, लोकांना कळलं पाहिजे. असा चान्स आला होता आणि तो तिकडं धुडकावला गेला. काय होतं, लोक विसरतात. सगळ्यात शॉर्ट मेमरी आपल्या भारताच्या सहकाऱ्यांची असते, त्याच्यावर ते सारखं सांगावं लागतं. आणि आता आम्ही शेवटी काम करतो ते आम्हाला पण त्या पदापर्यंत पोचायचं आहे. परंतु दुर्दैवाने मॅजिक आकडा आम्हाला गाठता आला नाही, येत नाही, म्हणून आम्ही मागे राहिलो. त्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यावेळेस विजयराव 56 शिवसेना, 54 राष्ट्रवादी, 44 काँग्रेस, इतकं काठावर. आम्हाला असं वाटलं की बुवा उद्धवजींना देत आहेत 2.5 वर्ष, उद्धवजी 56वाले ते घ्या, 54वाल्यांना नंतर 2.5 वर्ष मिळेल. आम्ही काही त्या बोलण्याच्या प्रक्रियेतच नव्हतो. पण आम्हाला एक वाटत होतं, मला भुजबळ साहेबांना मिळू, कुणाला मिळायचं ते मिळू, राष्ट्रवादीला मिळावं, एवढीच आमची माफक अपेक्षा.
त्याच्याही आधी 2004ला कदाचित आराला मिळालं असतं, कदाचित भुजबळ साहेबांना मिळालं असतं, कदाचित मला मिळालं असतं, किंवा कदाचित आणखीन कुणाला मिळालं असतं. असं काही आपण सांगू शकत नाही. पण राष्ट्रवादीला मिळालं असतं तर फायदा झाला असता. पण आता काय करायचं, त्या बाईला मिशा असतं तर काय झालं असतं, काय झालं नसतं. तसं आहे. आता ते झालं. आताही आमचा प्रयत्न चालू आहे. एकनाथरावांना ते जमून गेलं. एकनाथरावांनी तेवढेच आमदार बरोबर ठेवले आणि त्या पद्धतीनं ते तिथं मुख्यमंत्री झाले. मला सांगितलं होतं ना, आपल्याला मुख्यमंत्री पद आत्ता मिळत असेल तर भाजपबरोबर आपण जायला आमची संमती आहे. मी आज महाराष्ट्राला सांगतोय, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळत असेल तर आम्ही आमच्या म्हणण्याला मुरड घालून पाठिंबा देतो. अहो आत्ता एकनाथराव व्हायच्या आधी ते आता उद्धवजींचं सरकार जाणार मायनॉरिटीमध्ये. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर सुरतकडे गेले, सुरतला जायच्या आधी सुरतला असताना मधल्या मध्यंतराच्या वेळेस होतं ते. सुरतला गेल्यावर जवळपास त्यांचं फिक्स झालं. आणि गोव्याला गेल्यावर तर काय आबादच झाला. डान्सच सुरू झाला मधल्या टेबलवर. मग तिथं मधल्या टप्प्यावर काय झालं, म्हणजे प्रस्ताव गेल्यानंतर मध्ये काय झालं? आम्हाला बोलायचीच संधी नव्हती ना. आम्ही बोलायला ज्यावेळेस आम्हाला बोलवलं त्यावेळेस जयंतराव जाता जाता सिल्वर ओकला सांगून, साहेब आम्ही चाललोय बरं का. चांगल्या भावनेने गेले. म्हटले तिकडे नाही जायचं, इथनं बोलायचं. पुन्हा प्रफुल्लबाईंच्या ते उर्वशी म्हणून मलबारीला जुनं त्यांचं घर आहे, तिथून फोन केला. मी म्हणले मी फोनवर नाही बोलणार. आपलं ठरलं होतं, तुम्ही यायचं कबूल केलेलं होतं, मी वाट बघत होतो. त्यांनी दिल्ली सोडलं होतं, दुसऱ्या स्टेटमध्ये होते, मध्य प्रदेशमधल्या एका ठिकाणी ते होते. आणि तिथं मी वेगळं, प्रफुल्लबाई वेगळे, जयंतराव वेगळे असं ते जायचं आमचा प्लॅन होता. पण ते काय शेवटी तो योग सोडून यावा लागतो. असं आहे ते सगळं. चला, तो योग जुळून भविष्यात यावा आणि महाराष्ट्राला अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून बघण्याचं भाग्य लाभावं अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी आपला अत्यंत आभारी आहे. चांगल्या शुभेच्छा दिल्या, त्याच्यावरच आम्ही आता जगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.